दहिवडतील शासकीय मुलींचं वसतिगृह जे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत हे चालवलं जातं आणि या ठिकाणी क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक पुरवले जातात. या सुरक्षा रक्षकांचं काम काय असतं तर हॉस्टेलमधल्या मुलींच्यावरती लक्ष ठेवणं आणि हे लक्ष ठेवण्यासाठी त्या कंपनीकडून त्यांना विशेष अशी माहिती दिली जाते. त्या माहितीनुसार यांचं काम चाललेलं असतं. मागच्या 8 दिवसापूर्वी या हॉस्टेलमध्ये एक गंभीर प्रकार घडला, कारण सर्वत्र आता सध्या गॅसची मोठी टंचाई भासत आहे आणि या टंचाईमुळं या हॉस्टेलमधला गॅस संपला होता आणि या गॅस संपल्यानंतर ज्या स्वयंपाकीन मावशी होत्या त्यांचं काम होतं जेवण आणि नाश्ता करून देणं, मात्र गॅस अभावी ते त्यांना करता आलं नाही आणि ते न केल्यामुळं खरं तर सुरक्षा रक्षकांनी अशी माहिती थेट तिथं जे रेक्टर किंवा वॉर्डर म्हणून काम करतात त्यांना द्यायची असते. मग त्यावेळेला या ठिकाणी ज्या काम करणाऱ्या रेश्मा मुल्ला म्हणून आहेत त्यांच्याकडे स्वयंपाकीन मावशींनी सांगितलं की गॅस संपलेला आहे. मुलींनी ही तक्रार केली, त्यामुळे त्या मुलींना नाश्ता मिळाला नव्हता. असा एक गंभीर प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित ज्या सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या फोनवरून या ठिकाणचे एक जे सहाय्यक म्हणून काम करतात हांगे त्यांच्या फोनवरती कॉल करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या ज्या वॉर्डर म्हणून काम करणाऱ्या ज्या मॅडम आहेत त्यांच्याही फोनवर कॉल केला, पण त्यांना फोन लागला नाही. हा नेटवर्क किंवा तांत्रिक विषयाचा भाग असू शकेल, मात्र संबंधित ठिकाणी त्या मुलींनी त्या वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यांच्या ढिसाळपणाबद्दल निष्काळजीपणाबद्दल त्या ठिकाणी तक्रार केली. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाने या गंभीर बाबतीची दखल घेत इथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. ज्या वेळेला हा प्रकार घडला त्यावेळेला या हॉस्टेलला ज्या वॉर्डन मॅडम म्हणून काम करतात त्या इथं नव्हत्या. त्यांच्याशी आपण संपर्क साधला. या संपर्कात त्यांनी माझ्याकडे 2 चार्ज आहेत, दहिवडी आणि खटाव. या दोन्ही चार्जमध्ये मी खटावमध्ये असल्यामुळं मी इथे उपस्थित नव्हते असं त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं. ते कॉलवरती सांगितलं. त्यानंतर ज्या या मुल्ला म्हणून काम करतात त्यांच्यावरती एक निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आणि त्यांना थेट त्या घटनेनंतर 4 दिवसानंतर लेखी पत्र क्रिस्टल कंपनीचे जे सहाय्यक म्हणून काम करणारे आहेत, सुपरवायझर म्हणून काम करतात गोविंद कुलकर्णी यांच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपला एक मेसेज गेला आणि त्या मेसेजनुसार त्यांच्यावरती जे काही ठपके ठेवलेत किंवा आरोप करण्यात आले ते आरोप या मुल्ला मॅडम त्यांच्या विषयी होते आणि त्यानुसार त्यांना कामावरती येऊ नका म्हणून सांगण्यात आलं. ही बाब खरं तर गंभीर प्रकारची आहे, कारण जरी इथल्या वॉर्डन मॅडमकडे 2 चार्ज असले तरी इथल्याही चार्जचा त्यांचाच अधिकार आहे. त्यामुळं या ठिकाणी काय होतंय काय घडतंय हे पाहणं देखील त्यांचं काम होतं. तर ज्यांच्या संदर्भात हा प्रकार घडलाय त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तुमचं नाव काय? रेश्मा फिरोज मोदी. किती वर्षापासून तुम्ही इथे काम करताय? 13 वर्ष चालू. काय प्रकार झाला त्या दिवशी जे तुम्हाला कामावरून काढून टाकायचा प्रसंग आला? काय नक्की झालं? ते मुलींना नाश्ता भेटला नाही म्हणून ते काढून टाकले मुलं कामावर. नाश्ता देण्याचे काम सुरक्षा रक्षकाचे आहे का किचनवाल्यांचे? किचनवाले मावशींचे. बरं, त्या दिवशी इथं काहीतरी चूल वगैरे पेटवली होती आदल्या दिवशी, असा काहीतरी प्रकार झाला होता. काय झालं? आदल्या दिवशी चूल पेटवलेली. हा. ते काय मला माहित नव्हतं. मी सकाळची 7 वाजता ड्युटीला आली. बरं. 7:15 आणि किचनवाली मावशी आहे ती आली ती माझ्याकडे फोन करायला. ते हांगे सर गॅस आणणार आहेत आणि त्यांना फोन करून बघा ते गॅस आणणार आहेत का नाहीत म्हणून. तर मी सांगितलं ते काय माझ्यासंग बोलत नाहीत आणि ते माझा काय फोन उचलणार नाही. तरी ते मला म्हणल्या नाही फोन करा तुम्ही. मग मी फोन केला तर त्यांच्या मुलीने उचलला फोन. तर ते मुलगी म्हणली की बापू नाहीत, बापू झोपलेत म्हणून. मग ते ठेवला आणि नंतर त्यांच्या बायकोनी, ते बी कर्मचारी इथलीच आहे, ते बी इथं माळे कामगार म्हणून कर्मचारी आहेत, त्यांची बायको सविता हांगे म्हणून. तर सविता हांगेने फोन केला परत किचनवाल्या मावशींना. मग किचनवाली मावशी म्हणली त्या दोघींचंच काहीतरी बोलणं झालं आणि जाताना मी विचारलं त्यांना की नक्की काय झालं इथं. तर ते म्हणले ना मी हांगे वहिनीसने सांगितले एवढं म्हणली आणि किचनवाली निघून गेली. नंतर मग त्यांच्या आईचा फोन आला की आम्ही घरनंच नाश्ता करून देणार आहे. 9:30च्या दरम्यान आला असेल. मग पुरी आल्या म्हणले अजून नाश्ता भेटला नाही, मॅडमला तुम्ही फोन करा. मग मॅडमला 10:09 मी फोन केला. तर मॅडमने 2-3 आधी 2 फोन केले तर असं म्हणजे लागला नाही त्यांना फोन. ते काय कामात असतील नाही तर काय. तिसऱ्या वेळेस पुरी म्हणल्या मला करा अजून एकदा फोन, आम्हाला बरं तक्रार द्यायची. मी म्हणलं थांबा जरा, मॅडम काय प्रवासात असतील, थांबा जरा मॅडमचा फोन. मी तिसऱ्या वेळेस फोन केला तरी मॅडमचा फोन म्हणजे उचलला का नाही तेच कळलं नाही मला. मी हॅलो म्हणलं तरी काय ऐकायला आलं नाही मला. मग नंतर पोरी म्हणल्या की मॅडम काय फोन उचलत नाहीत तर आम्ही वर तक्रार देणार.
तरी मी त्यांना म्हणलं थांबा जरा मॅडम कामात असतील, त्यांचा फोन आला की मी सांगते तुम्हाला. तरी मुलींनी काय माझं ऐकून घेतलं नाही. मुली गेलेल्या आणि डायरेक्ट वाटतं वरच्या साहेबांनी जाधव सरांनी फोन केला, वाटतं तक्रार केली मॅडमविषयी. त्या दिवशी काय प्रकार घडला आणि ज्यांच्या संदर्भात घडला त्यांच्या तोंडून आपण या काही गोष्टी ऐकल्या. खरं तर मी स्वतः संदीप जठार ठिकाणच्या वॉर्डन म्हणून काम करणाऱ्या देशमुख मॅडम आहेत, त्यांच्याशी 5 दिवस संपर्कात होतो, पण त्यांना या ठिकाणी यायला वेळ नव्हता. काही सुट्ट्यामध्ये होत्या आणि या सुट्ट्यांच्या कालावधीत त्यांना येता न आल्यामुळं त्या मंगळवारी मला भेटतो म्हणून सांगितलं होतं. मंगळवारी मला एका मित्राचा गंभीर अपघात झाला आणि त्या अपघातामुळं त्याच्या जीवन मरणाच्या प्रश्नामुळे मला भेटता आलं नाही. हा एकमेव मुद्दा संबंधित मॅडमनं ज्या वॉर्डर म्हणून काम करतात त्यांनी लावून धरला की तुम्ही मला भेटला नाही. आम्ही त्यांना भेटाय, आम्ही त्यांच्या घरी कामाला नाही, आम्ही सामाजिक काम करतो. प्रत्येकाला भेटताना त्यांनी सुद्धा आम्हाला कॉल करायला पाहिजे होता. मग त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा राग मनात धरून संबंधित मॅडमनी या मुल्ला मॅडमच्या वरती कारवाई केली आणि ती कारवाई क्रिस्टल कंपनीला पुढे फॉरवर्ड केली आणि त्यांना कामावरती येऊ नका म्हणून सांगितलं. खरं तर यामुळं या मुल्ला मॅडमच्या वरती भीषण परिस्थिती निर्माण झाली असून त्या आता सध्या आत्मदहन करणार आहेत आणि त्यांनी आत्मदहन करण्यासंदर्भात 4 तारखेला आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे. याबाबत पोलीस स्टेशन दहिवडी यांच्याशी संपर्क साधलेला आहे. खरं तर सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून चालणारे जे हॉस्टेल आहे इथं मुलींना चांगल्या सोयी देणं गरजेचं आहे. आम्ही काल एक बातमी प्रसिद्ध केली होती, त्यानुसार 12 ते 13 पालकांनी मला या संदर्भात यांच्या ठिकाणी ज्या काही तक्रारी आहेत त्याही आपण ऐकून घ्याव्यात आणि आमची ही बातमी प्रसिद्ध करावी असं आपल्याला जाहीरपणे सांगितलेलं आहे. तोही विषय आपण बातमीच्या माध्यमातून पुढे मांडणार आहे. पण शासकीय हॉस्टेलमध्ये जर असे पिळवणुकीचे प्रकार होत असतील तरी बाब गंभीर आहे. त्यामुळं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं याकडे लक्ष दिलं जाणार का हे पाहूया काही दिवसातच. आपला आवाज न्यूजसाठी घटनास्थळावरून संदीप जठार, दहिवडी. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.